महायुतीच्या मेळाव्यामध्ये फडणवीसांनी प्रवक्त्यांना झापलं। वेडवाकडं बोलायचं असेल तर नेत्यांना विचारून बोला असं फडणवीस म्हणाले, तर एकदा मार पडलाय। आता गाफेल राहू नका असा सल्ला मुख्यमंत्री शिंदेंनी कार्यकर्त्यांना दिलाय। सगळ्या पक्षांच्या नेत्यांना विनंती करतो, आपण जर महायुतीमध्ये एकत्रित आहोत, आज आपलाच अनेक वेळा आपापसात विसंवाद दिसतो। आपलेच प्रवक्ते एकमेकाच्या विरोधात काय काय बोलतात हे बंद केलं पाहिजे। आणि कोणाला जर बोलायची खुमखुमी आलीच तर पहिल्यांदा आपापल्या नेत्यांना विचारा की मला खुमखुमी आली आहे, मी हे बोलू का? आणि नेत्यांनी हो म्हटलं तर मग बोलून टाका, मग काही अडचण नाही आहे। तुमची खुमखुमी पूर्ण करून घ्या। आपण शेख चिल्लीसारखं ज्या झाडावर बसलो आहे त्याचीच फांदी कापायला बसलो तर शेवटी शेख चिल्लीचं काय होतं तेच आपलं होईल। ही जी लढाई आहे या फेक नरेटिव्हवर मागच्या वेळेस त्यांनी काही प्रमाणामध्ये यश मिळवलंय, परंतु तुम्ही आता जागृत आहात। या सर्व याला ताबडतोब तिथल्या तिथे उत्तर द्यायचं आहे। हे खोटं आहे, हे खरं आहे, ही जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे आणि ती आपण पार पाडली पाहिजे। आणि ही जर पार पाडली तरच मग आपण त्यांचे मनसुबे जे आहेत ते धुळीस मिळवू शकतो। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणा झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन शुद्ध तुझं होई मन शुद्ध